नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी गणित सराव संच 6 व सराव संच 7 पाहणार आहोत. तर मुलांनो, दोन्ही सराव संच खूपच सोपे आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तुम्हाला तुमच्या वर्गातील गणित विषयाची सर्व सराव संच मिळत राहतील आणि या अगोदरची सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ पहा. या अगोदरची सर्व सराव संच तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तर चला तर मुलांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सराव संच 6, प्रश्न पहिला, खालील संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहा. तर पहा मुलांनो, धन ऋण हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये समजलेलं आहे. सराव संच 4 मध्ये ते तुम्हाला मी खूपच सोप्या पद्धतीत समजवलेलं आहे. तर त्यात तुम्हाला काही शंका नसेलच. तर चला मुलांनो, तरीही मी तुम्हाला एकदा सांगते. हे आपल्याला अधिकचं चिन्ह किंवा चिन्ह नसेल तर आपली संख्या धनसंख्या असते आणि वजाबाकीचं चिन्ह असलेली संख्या ही आपली ऋण संख्या असते. तर पहा मुलांनो, इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, खालील संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहा. तर मुलांनो, आपल्याला जर अधिक बरोबर अधिक होतं, वजा वजा बरोबर वजा आणि अधिक वजा किंवा वजा अधिक बरोबर वजा होतं. वजा वजा बरोबर अधिक आणि अधिक वजा किंवा वजा अधिक बरोबर वजा होतं. म्हणजे मुलांनो, सेम जर चिन्ह असतील तर आपण बेरीज करतो, सारखे चिन्ह असले तर बेरीज करतो आणि विभिन्न चिन्ह असले दोन संख्येचे तर आपण वजाबाकी करतो. तर पहा मुलांनो, विरुद्ध संख्याचा एकच नियम आहे, तो म्हणजे विरुद्ध संख्यांची वजाबाकी किंवा बेरीज ही 0 येते. तर पहा मुलांनो, इथं आपलं आहे 47. म्हणजेच इथं काय असतं तर अधिकचं चिन्ह असतं, लपलेलं अधिकचं चिन्ह असतं. तर मुलांनो, इथं 47 आहे. तर याची विरुद्ध संख्या लिहिली आपण इथं, तर या दोन्हीची वजाबाकी ही 0 आली पाहिजे. तर पहा मुलांनो, इथं अधिक आहे म्हणजे इथं वजा 47 केलं तर आपलं उत्तर 0 येतं. म्हणजे इथं काही नाही मुलांनो, फक्त जे चिन्ह दिलं आहे ते चिन्ह विरुद्ध त्याच्या, म्हणजे बेरजेचं चिन्ह दिले असले तर वजाबाकीचं चिन्ह लिहून आपल्याला तीच संख्या लिहायची आहे. जसं इथं अधिक 52 आहे तर इथं वजा 52 लिहायचं आहे. जर आपण याची वजाबाकी केली तर आपलं उत्तर हे 0 येणार आहे. तर इथं वजा 33 आहे तर आपण इथं अधिक 33 लिहायचं आहे. का तर विभिन्न चिन्ह असले की आपली वजाबाकी होते आणि वजाबाकी झाली एक सेम संख्येची तर वजाबाकी आपली 0 येते. तर मुलांनो, विरुद्ध संख्या म्हणजेच विरुद्ध चिन्ह लिहून त्याच संख्या लिहायचं. तर वजा 48 तर वजा 84 तर इथं अधिक 84, ऋण 21 तर इथं धन 21, इथं धन 16 तर इथं ऋण 16, इथं ऋण 26 तर इथं आपलं उत्तर येणार आहे धन 26. इथं चिन्ह नाही म्हणजे इथं अधिकचं चिन्ह लपलेलं आहे. तर इथं धन 80 तर विरुद्ध संख्या ऋण 80. त्याच संख्या लिहायच्या आहेत मुलांनो. फक्त तुम्हाला बदल करायचा आहे तो चिन्हांचा. बेरजेचं असले तर वजाबाकीचं चिन्ह द्यायचं आहे आपल्याला आणि वजाबाकीचं चिन्ह असेल तर खाली बेरजेचं. तर पहा मुलांनो, अशा तुम्हाला विरुद्ध संख्या लिहायच्या आहेत. सराव संच 6 एवढाच आहे. खूपच सोपा हा सराव संच आहे. तसाच सराव संच 7 सुद्धा आहे, एकदम सोपा. तर पहा मुलांनो, आपण सराव संच 7ला सुरुवात करूयात. सराव संच 7, खालील चौकटीत अशी बरोबर यांपैकी योग्य चिन्ह लिहा. म्हणजे हे 3 चिन्ह दिलेले आहेत, यांपैकी आपल्याला योग्य चिन्ह लिहायचं आहे. तर पहा मुलांनो, हे चिन्ह दिलेले आहेत. हे चिन्ह आपल्याला या साईडला आपल्या मोठी संख्या असायला पाहिजे आणि हा जो निमुळता भाग आहे या निमुळत्या भागाकडे आपली लहान संख्या असायला पाहिजे. तर पहा मुलांनो, धनसंख्या ही नेहमी ऋणसंख्येपेक्षा मोठी असते, कारण या ऋणसंख्या या 0पेक्षा लहान असतात. तर इथं मोठी संख्या आपली 5 आहे. तर आपल्याला हा निमुळता भाग हा आपल्या लहान संख्येकडे करायचा आहे आणि हा मोठा भाग हा आपल्या मोठ्या संख्येकडे करायचा आहे.
तर आपले या पहिल्या बॉक्समध्ये हे चिन्ह येणार आहे. दुसऱ्या बॉक्समध्ये पहा, इथं वजा 10 आहे आणि इकडं 8 आहे. तुम्ही म्हणाल 10 मोठं असतं, परंतु मुलांनो इथं ऋण चिन्ह आहे आणि ऋण संख्या या 0पेक्षा लहान असतात. तर 8 ही मोठी संख्या आहे, म्हणून हा मोठा पसरट भाग आपण 8कडे करायचा आहे आणि हा निमुळता भाग लहान संख्येकडे म्हणजेच 10कडे करायचा आहे. इथे पहा मुलांनो, +9 ह्या संख्या सारख्याच आहेत, म्हणजे आपलं इथं बरोबरचं चिन्ह येणार आहे. तर इथं बरोबरचं चिन्ह. इथं पहा मुलांनो, इथं 0 दिलेला आहे आणि इथं -6 दिलेला आहे. तर मी तुम्हाला सांगितलं आहे 0पेक्षा लहान या ऋण संख्या असतात. तर आपलं इथं 0 हे मोठं झालं, तर इथं आपलं हे चिन्ह येणार आहे. ऋण 6 हे आपलं लहान आहे 0पेक्षा. तर इथं 7 आणि 4 या दोन्ही संख्या धन आहेत. तर इथं आपलं 4पेक्षा 7 मोठं असतं, सोपं आहे हे. तर आपलं 7कडे पसरट भाग. 3 आणि 0, पण इथं धन 3 आहे म्हणजे 3 हे मोठं आहे. -7 तर आपली धनसंख्या मोठी असते, म्हणजे इथं हे चिन्ह येईल. आपल्या मोठ्या संख्येकडं मोठा भाग म्हणजे पसरट भाग. आता तुम्हाला आयडिया आलीच असेल मुलांना उत्तर कसं लिहायचं आहे. तर इथंही आपलं 12 मोठं आहे, परंतु हे ऋण असल्यामुळं 5 मोठं झालं. धन 5 हे मोठं आहे. इथं दोन्ही संख्या ऋण आहेत. तर पहा मुलांनो, इथं आपलं धनसंख्येसारखं नसतं की जी दोन्ही संख्या धन असल्या, म्हणजे इथं केलं होतं पहा 7 मोठा आहे. तर इथं मुलांनो दोन्ही संख्या ऋण आहेत, परंतु ऋण संख्येत जी संख्या लहान आहे ती संख्या मोठी असते. तुम्ही पाहिलं आहे मुलांनो, असं संख्या रेषेवर 0 पासून 1 पहिल्यांदा ऋण 1 ऋण 2 अशा संख्या येतात. तर ही ऋण 1 ही 0च्या नंतरची संख्या आहे, म्हणजे 0च्या नंतर ही संख्या मोठी, याच्या नंतर ही, म्हणजे इथं उलट असतं मुलांनो. तर इथं 8पेक्षा 2 हे मोठं आहे कारण इथं दोन्हीला ऋणचिन्ह आहे. तर हे आपलं 2 मोठं आहे. इथंही पहा मुलांनो, ऋण दिलेलं आहे, परंतु लहान संख्या ऋणसंख्यामध्ये मोठी असते. तर इथं ऋण 1 ही संख्या मोठी आहे. ही लक्षात ठेवण्याची बाब आहे मुलांनो. तुम्ही हे प्रश्न क्रमांक 9 आणि 10 लक्षात ठेवा. इथं पहा मुलांनो, धन ऋण दिलेलं आहे, म्हणजे आपली धनसंख्या मोठी आहे. इथं दोन्ही संख्या सारख्या आहेत आणि चिन्हही सारखं आहे, म्हणजे आपलं बरोबरचं चिन्ह येणार. पहा मुलांनो, किती सोपा उदाहरण संग्रह आहे. असेच सर्व उदाहरण संग्रह सोप्या पद्धतीत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ मिळत राहतील. धन्यवाद मुलांनो.